नमस्कार मित्रांनो, तर आपले सरकारच्या साईडवरती आल्यानंतर आपल्याला सीनियर सिटीझन सर्टिफिकेट कसं काढायचं किंवा मराठीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर साईडवरती आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारचं आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली युजर नेम म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चेक अवेलेबिलिटी करून खाली मी ज्येष्ठ नागरिकाचं नाव टाकत आहे. तर इथे आपल्याला इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर मराठीमध्ये नाव हे ॲटोमॅटिकली येऊन जातं. तर पहा मित्रांनो, इथे मराठीमध्ये नाव आलेलं आहे. आता आपल्याला आपली जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख निवडताना अगोदर जन्मवर्ष, त्यानंतर तुम्हाला जन्माचा महिना आणि त्यानंतर जन्मदिवस अशा प्रकारे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पासवर्ड इथे टाकून घेऊ. म्हणजे आपण ही पूर्ण माहिती अगोदर भरून घेणार आहोत, नंतर OTP सेंड करणार आहोत. म्हणजे काय होतं की OTPचा वेळ संपत नाही आणि आपल्याला लवकर रजिस्ट्रेशन करून पुढे जाता येतं. तर आता मी OTP सेंड करत आहे. इथे मी OTP सेंड करतो आणि जो आपल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकाचा OTP येतो तो OTP इथे भरून घ्यायचा आहे. OTP भरल्यानंतर आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करून रजिस्टर म्हणायचं आहे. रजिस्ट्रेशन झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर आपण जो युजर नेम तयार केला होता तो युजर नेम, पासवर्ड आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा खाली भरायचा आहे आणि त्याखाली आपला जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला यायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती, ज्याला आपण महसूल विभाग म्हणतो. त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसेसवरती, महसूल सेवा आणि त्यानंतर यायचं आहे आपल्याला सिनियर सिटीझन म्हणजे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रावरती. तर इथे आल्यानंतर सर्व्हिस लिस्टवरती आपल्याला जायचं आहे आणि परत एकदा इथे आपल्याला सिनियर सिटीझन सर्टिफिकेट निवडायचं आहे. त्यानंतर इथे डॉक्युमेंटची लिस्ट येईल. त्यानंतर इथे कंटिन्यू म्हणायचं आहे. तर मित्रांनो, आलेली माहिती आता पुढे मी दाखवत आहे त्या प्रकारे भरून घ्यायची आहे आणि वरती पिवळ्या ओळीमध्ये दिलेलं आहे की 60 वर्षाहून अधिक वयाची पात्रता आहे. त्यापेक्षा कमी वय असेल तर हा फॉर्म भरता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण भरत आहोत. तर हे भरल्यानंतर आपल्याला आपलं व्यवसाय भरून घ्यायचा आहे. तर व्यवसाय टाकलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला आपला रहिवासी पत्ता इथे भरून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून घेऊ, पत्ता भरून घेऊ. त्यानंतर इथे रक्तगट तुम्हाला टाकायचा आहे. असेल तर ठीक, नसेल तर ऑप्शनल आहे. आणि आपत्कालीन सेवेसाठी तुम्हाला घरातील एका व्यक्तीचं नाव इथे द्यायचं आहे. त्याचा मोबाईल नंबर पण आपल्याला इथे टाकायचा आहे. तर इथे मराठीमध्ये नाव आलं आहे. मोबाईल नंबर इथे आपण भरून घेऊ. तर इथे मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे मित्रांनो आणि खाली आपल्याला समावेश करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. समावेश केल्यानंतर आता इथे आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर फोटो कसा अपलोड करायचा, त्याची साईज कशी करायची ही मी त्या व्हिडिओमध्येच लगेच दाखवत आहे. तर अशा प्रकारे त्याची साईज आपल्याला करून घ्यायची आहे. 160 किंवा 200 ते 211पर्यंत तुम्ही पिक्सलमध्ये करू शकता. त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता मी इथे फोटोला रिनेम करून फोटो अपलोड करत आहे. त्यानंतर आधार नंबर मी इथे आधार कार्ड अपलोड करून घेतो. स्कॅन केलेले डॉक्युमेंट लवकर सापडत नाहीत, त्यामुळे कधी कधी वेळ लागतो थोडा. तर इथे आधार क्रमांक
म्हणजेच आपलं आधार कार्ड आपण इथे अपलोड केलं आहे. इथे पॅन कार्ड अपलोड करत आहे. आता इथे 2 अपलोड करायची गरज नाही, पण आहे आपल्याकडे वेळ आहे म्हणून भरत आहोत. नाहीतर कोणतंही एक आपण टाकलं तरी चालतं. आता इथे शिधापत्रिका म्हणजे आपलं कुपन, रेशन कार्ड इथे आपण अपलोड करून घेऊ. पत्त्याच्या पुराव्यासाठी आहे ते. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे. तर तो शाळा सोडल्याचा दाखला इथे अपलोड करून घेऊ. त्यानंतर रहिवासी असल्याचे ग्रामसेवक यांनी दिल्याचा दाखला. तर तो तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे. हे डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला आहे आपल्याला त्या साईडवरतीच. तर तो डाउनलोड करून तो सुद्धा भरून फोटो वगैरे चिकटवून इथे अपलोड करायचा आहे. तर त्यानंतर आपण अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून इथे अपलोड झालेले आहेत डॉक्युमेंट. आपण याचं पेमेंट करून घेऊ. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र तयार करता येतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. सॉरी मित्रांनो, फॉलो करा म्हणलं, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा व्हिडिओ वाटला ते.